असेच व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. पाऊले हात जवळ शांता बस की कुठं आणलंय तुम्ही इकडे? कुठे आणलंय? हम्म. खाली उतरल्यावर सांगतो तुला. हो, ठीक आहे. आता बघ कुठं आणलंय. हे वाव. जंगल, हे मंगल. हा? कि- अरे बापरे. किती छान आहे वातावरण. हो, हा? हो. आणि एक करायचं, काय? काय नवऱ्याला घेऊन बसली, नवऱ्याचं माझ्या बरोबर जर फिरत राहिले ना, कितीतरी वेगळं दाखवल मी. इकडे काय दाखवताय मला? एवढं जंगल वन्य. हा? अच्छा, वन्य रम्य रम्य वन्य असं का? नाही. खरंच मला फार आवडलंय बरं का इकडचं लोकेशन. आणि चला ना मग मला फिरवून दाखवा ना बरं मी थोडंसं काय कुठे काय आहे म्हणतो, तर. ते आवडलं, मी नाही आवडलो. अरे बापरे, त्याच्यापेक्षा भारी आहे. आपण आहे ना हा? वरती जाऊ बघूया. हो का? किती सुंदर आहे. हा? छान आहे खरंच, मला फार आवडला. आवडलं ना? हम्म. अगं पाण्याचं हे वर्णन बघ ना, किती सुंदर दिसतंय. खरंच. वरती पवनचक्की, वाव. पाणीच उकडे गवाई गेली मोहना कुणिक. माझी मोहना तर माझ्या संग आहे. काय तुम्ही पण कॉमेडी करताय हा? अगं कॉमेडी आणि, नाही. तुम्हाला माहितीये खरंच मला हे वातावरण इतकं आवडलंय ना. तुम्ही मला जर बाहेर नसता आणलं ना तर हे बघायला सुद्धा भेटलं नसतं. अगं येडे, तू माझ्या संगती सतत राहा. हो का? हा, हमेशा दाखवीन. बरं. काय नवऱ्याला घेऊन बसली तुझ्या. हा? कसा देखावा वाटतो? एकच नंबर. हा. जसं की तुमच्यासारखं. वा 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 वा. खरंच मला फार आवडलंय हा इकडचं. आणि बघ ना, हम्म? पाणी किती खोल, मासे, हम्म. दगड, आणि तिकडे गाड्या बघ कशा जातात. हो, छान आहे ना पवनचक्की. सगळं. हा? हम्म. आता आपण आहे ना हम्म. इथं बसू, अह, थोडशा गप्पा करू. गप्पा. ठीक आहे, चला मग बसा. हा. बसा ना. अगं पण अहो बसा की. आता मी का पळून चालली का? मी पण तर बसणार आहे. हा, मला सोडून कुठं पळून जाणार. आणि बघ, हम्म, एक एक बघितलं का, हम्म. तो डोंगराचा जो दगड आहे, हा, कसा शेंद्रासारखा लाल दिसतो. हा? तुमच्या मनेच लाल दिसतोय तो पण. मी लाल दिसतो. मग काय. अगं काय म्हणतो, हम्म. तू गोरी आहे ना, हम्म. मी काळा आहे. मग काय झालं? पण मग राधा आणि कृष्ण. हा? बर. काय काय विचार करताय? काही मनात काही वेगळं येते का आपल्याला तुमच्या? कोणी बघत नाही ना. नाही नाही, कोण नाही बघत इकडे. आणि बघितलं तरी आणि काय बघितलं फरक तर पडतो? काय? मग काय. पण माझा एक विचार होता, काय मला थोडा मूड आल्यासारखं वाटतोय. वेडे झाले का काय तुम्ही? हं? आता सर गाडीतून उतरलोय. तुम्ही मला फक्त 2-3 स्पॉट दाखवलेत फक्त इथे आल्यावर आणि लगेच मूड आला का तुमचा? 2 आणि 3, 5, 6 असा भारी दाखवतो. दगडाच्या आड चला तुमचं आपलं काय लय पण. भारी. आणि दगडाच्या आड जर गेलं ना आपण, हम्म. तो घालण्याचा हम्म. पेढा 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 मथुरेचा पेढा. लयच गाणी यायला लागलेत हा? हा? लयच रोमॅन्टिक व्हायला लागले नाही, आजकाल. रोमॅन्टिक म्हणजे माझ्याकडे काय होतं गड्या, काय होतं? काहीतरी होतं बरं का माझ्या खिशात. काय आणलंय? काही खायला आणलंय का मला? नाही ग. मग वाव. चॉकलेट. थँक्यू. हा, बरं झालं चॉकलेट तरी आणलंय तू तुम्ही. म्हणते ध्यान ठेव. नाही थँक्यू. मला काही पण. मला पण इंग्लिश येते, पण ती कशी येते माहितीये का, ध्यान ठेव एरे गॉड बोट मारेन. हा? मग ते काय म्हणतात ते? ध्यान ठेव व्हेरी गुड. बुट मारा म्हणजे काय बोलले तुम्ही? नाही असं नाही, इंग्लिश ते असे हातात हात मिळवतात, ध्यान ठेव एरे गॉड बोट मारेन. काय म्हणतात ते? थँक्यू हा व्हेरी गुड हा. असं म्हणतात. आणि त्याच्या पुढं काहीच नाही. म्हणतात काहीतरी गुड मॉर्निंग का बुट मारीन असं काहीतरी. गुड मॉर्निंग. हा, अच्छा मॉर्निंग. अच्छा सकाळ झाल्यानंतर आपण असं म्हणतो ना, गुड मॉर्निंग असं म्हणतो. बुट मारीन. बूट मारीन नाही हो. बरं मी काय म्हणतो, हा. आता ना, आता असं झालं का दगड कधी दिसल. चलो 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 म्हणजे चलो. कोणता दगड? आपल्याला त्या दगडाच्या आड जायचंय. कशाला? अगं चलतं खरं. कशाला मला ते सांगा पहिले. मला मूड आलेलं आहे. नाही बाई, मूड आला तर मग काय करायचं? मूड आल्यावर ना तेच करावं लागते. काय? तिथं गेल्यावर सांगल.
हो का चल नको बाई असं इथं कुठं पण नाही करायचं मला. आपण एक काम करून चला ना हॉटेलला जाऊया. काय तिथं दुसरा चान्स. अच्छा म्हणजे तुम्हाला इथं पण करायचं आणि हॉटेलला पण करायचं. अगं याच्यामध्ये आहे ना हम्म. असं काही समाधान होईल दोघांचंही बी. हम्म. आणि हा जंगल आहे. हो का. हा जंगल मध्ये ना इतका मूड येतो. हम्म. आता आता तुला मूड नाही ना हम्म. हा पण तिथं गेल्यावर आणि एकदा सुरुवात झाल्यावर तुला डबल येईल डबल. हो का हा चल. ठीक आहे चला मग. मला मॉडेल लय आवडलं रे. हा का हा मी काय होतो बाई ते आवडून ना आवडू हम्म. पर या गाडीवर ड्रायव्हर मी राहणारच. बरं मॅडम तुमच्या दोघांमध्ये काय आहे ते ठरवून आम्हाला घ्या पहिले. दोघांना मी दोघांना मी ठेवा काय ना. होतो लिखतो का मार खातो. ए तू दादागिरी करू नको. तू मला तू काय करशील तुम्हाला तू काय करशील काय करशील तू 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 काय करशील ते दात पाडीन कोणते दात पाडले तुझे कोणते तुझे. तर माझे दात पाडले तरी मी हिला सोडणार नाही. हा तरी मी हिला सोडणार नाही. बरं एक काम कर म्हणजे आपण आहे ना आपण दोघंही संगच राहू. दोघंही असलो ना आपण हं. निम्या पगारात. अरे मॉडेल काही इतकं भारी येड्या. बरं, पाहू चल. काय ठरलं तुमच्या दोघांमध्ये. तो मग तो आम्ही आपण दोघं राहू दोघंही. अहो आम्ही दोघांना ठेवून घ्या. अहो पण मला एकाच ड्रायव्हरची गरज आहे मला. आला. हो एका पगारात आम्ही दोघं जण आहे ना. त्यालाही ना तो दिवसा करीन मी रात्रीचं करीन. हो काय तो दिवसा करीन मी रात्री करीन. काय ड्रायव्हिंग. डायरेक्ट अहो पण मला एकच ड्रायव्हर पाहिजे. मला दोन दोन नकोय. दोन्ही टायमाला एकच चालवेल असं पाहिजे मला. नाही तसं तर मी आहेच आहे. जाऊन द्या गरीब आहे त्याला बी लटकून देतो. आम्ही दोघंही राहतो. अहो आम्ही नाही नाही. घ्या लटकून द्यायला घ्या. ओ मॅडम घ्या बरं का? लटकून थोडं. मला मॉडेल लय आवडलं. घ्या कामाला लटकून असं. अहो नाही नाही. एका माझ्या एकाच गाडीवर दोन दोन नाही लटकवू अहो, तो शकत मी. मागून करू शकतो. नाही नाही नको नको. मला एकच पाहिजे. दोघांपैकी बघा तुम्ही ठरवा कोणाला लागायचं तुम्ही लागून जा. लागायला मला- अहो, मी मला- लागतो अजून. अहो मॅडम मी काय म्हणतो आपण केलं ना तो पुस्तक पास तरी काम करीन. हा मी तो तर विचार नव्हता केला पण मला फक्त हा, एकच. ऐकून घ्या मॅडम तुमचं माकडं ते पुसा लागेल का नाही. काय झालं. माकडं पुसा लागेल का नाही. गाडी का. हे टायर 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 मागलं. टायर. मग ते पुसा लागणार का नाही. हम्म. आणि शिवाय आम्ही एकच पगारात दोघंही तुम्ही करणार. ना थोडं सरळ भाषेत बोलत जाऊ. मला सरळ कळत ते. नाही तुमची भाषा. सगळंच बसेल. थोडस मी ना- लँग्वेज तुमची चेंज करा इथून पुढे. मी बंगालमध्ये झालो बंगालमध्ये मी लगेच बंगालमध्ये नोकरी केली. हो का बरं ठीक आहे चालेल काय हरकत नाही. तर तुम्ही काय करा गाडी वगैरे पुसायला लागून जा. आता काय दोघांना पण ठेवावंच लागेल. तुला मॅडम ठेवीन हा पण एक काम करायचं. काय माझं झालं का हा? तो फक्त पुसायचं. तुझं झाल्यावर काय राऊंड झालं का हा तर मग तो फक्त पुसायचं साफ करायचं. अहो पण काय पुसायचं ते. गाडीतल्या मध्ये साफसफाई करून टाकायची मध्ये घाण घेऊन. मी बोलते ना त्यांना. तुम्ही काय सांगताय. माझी गाडी आहे ना. मी बोलते ना तुम्हा दोघांना. हे बघा यांना ड्रायव्हर म्हणून मी ठेवणार आहे. ठीक आहे तुम्ही ड्रायव्हर म्हणून राहायचं. मला जिथे जायचंय तिथे मला घेऊन आणणं नेऊन सोडणं. ठीक आहे एवढं काम झालं तुमचं. याच्यानंतर काही नका करू बरं तुम्ही. मॅडम तुमची कॅपॅसिटी किती हो? माझी कॅपॅसिटी तुम्हाला काय करायचंय. माझ्याबद्दल काय विचारताय तुम्ही. मला तेवढं बळ करायला सर. अहो तो गाडीची कॅपॅसिटी तुम्ही बघा ना हो, चेक नाही नाही करून. नाही. तुम्हाला बस किती टाइम कॅपॅसिटी गाडीत तुम्ही 2 तास बसता का 4 तास बसता. हे बा मॅडम मी जर वर चढलो तो 12 घंटे उतरत नाही. कशात आपलं दम गाडीवर. म्हणजे कुठं चढलो तर. स्टेअरिंग वर ओ माय गॉड. बरं ऐका ना. आणि 5 मिनिटात उतरत याचं काय नाही. खोळखोळायचं हो आपलं खोळखोळायचं. बरं 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 ठीक आहे विषय संपवा. आणि तुम्ही काय करा माझ्या गाडीत गॉड तुमच्यासारखंच मला पण बोलणे येते. काही दिवस मी तुमच्यासोबत अशीच बडबड करत राहिली ना तर तुमचीच भाषा शिकावं लागेल मला पण. एक काम करा तुम्ही माझ्या गाडीवर लागून जा. मला जिथे जायचंय ना तिथे मला घेऊन जायचं आणून घरी सोडायचं. याच्याशिवाय तुम्ही काहीच काम करू नका. चालेल तुम्हाला चढायचंय उतरायचंय ना ते तुम्ही तुमचं बघा. ठीक आहे तुम्ही सांगायचं नाही करायचं. हा ठीक आहे चालेल. आणि तुम्ही मी घरी आल्यानंतर माझी गाडी मला रोज क्लीन करून पाहिजे. तुमचं हे काम राहिलं. ठीक आहे ऐका मी खाली उतरलं हा माय केलं असतं का तुम्ही फक्त पुसायचं काम करायचं. अरे मग तू माखेल राहील का नाही गाडी गाडी. पण आम्ही घरी नाही जायचं बरं का. आम्ही मुक्कामी राहत जाऊ. काय मग अहो तुम्ही काय वेळे झालात का. मी जॉबला लावून घेते ना तुम्हाला. मग माझ्या घरी कसं काय राहणार तुम्ही. आम्ही पण- वर राहू. हा वर म्हणजे वर खाली काय नाही. तुमच्या वरच्या मध्ये नाही 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 माझ्या घरी राहायचंच नाही तुम्ही दोघं पण. खाली राहीन. हा खाली मी वर राहीन.
अहो नाही, तुम्हाला परमिशन दिली का मी? माझ्या घरी राहायचं नाही, मी तुम्हाला दोघांना जॉब लावून दिलाय ना. फक्त जॉब करायचा, काम करायचा आणि तुम्ही तुमच्या घरी चालते पाहिजे. नाही नाही, माझं मत कसं, हा. प्रसंगी तुम्हाला भलत्याच टायमाला जर कुठं जायचं ठरलं हा. तर मग आम्ही घरी कधी येणार, आमच्याकडे गाड्या नाही यायला. तर मग इथं जर मुक्कामी असलो ना, कधी म्हणा का तुम्ही चढा ऐका मॅडम. काय? गाडीवर. हो मॅडम. अच्छा. मॅडम तुम्हाला खंडामंडळाचं ध्यान आलंच हा. तर मग काय करायचं? तो पण प्रश्न आहे. तुम्हाला एक मिनिट थांबा, दोघे शांत बसा, थोडस मला विचार करू द्या. तुम्ही नाही म्हणू नका मॅडम, आलेली संधी सोडू नका. पुन्हा आमच्यासारखे माणसं मिळणार नाही तुम्हाला. हो मॅडम, कॉल केला तुम्ही ड्रायव्हिंग साठी या गाडीला. मॅडम हाय ना, तू खेळावाला सापाचा खेळ हा, करतो, कडकड 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 ठीक आहे. हा, सापाचा खेळ करतो. गारुडी. तुम्ही या गाडीचे ड्रायव्हर बनायला आले की इथं? नाहीतरी या गाड्या चालवतो आम्ही. हा, तू सर कसं जाणार आहे? सर कसला होतं जाऊ देव तिकडे, पण तुम्हाला काय कुसळाची गाडी येते की इथं? हा? कुसाळ मॅडम, या दोघांचा विषय सोडा, मी सांभाळतो ही गाडी आणि तुम्हाला पण. हो का? तुम्हाला जिथं पाहिजे तिथं सोडेल मी ड्राईव्ह करून. मॅडम होय ना, ते नागाचा खेळ करतो ना, तुम्हाला तो नाग दाखवू शकतो. हा, तू राहू दे हो. बासरी वाजवणार. दाखवू शकतो. हा. तुझं काय माझं आहे किडकिड किडकिड किडकिड. किडकिड खिडपिडपिड होणार नाही तुमच्याकडे. वा इथून मी सांभाळतो इथं पट्ट्या एकटा. अरे, तू ना डोक्याला चालवणे होय. डोक्याला ते. अहो पण थांबा 2 मिनिट. मला एक सांगा, तुम्हाला अनुभव किती वर्षाचा आहे गाडी 20 चालवायचा? वर्षाचा अनुभव आहे मला. अच्छा, या अगोदर कोणाकडे काम केलंय तुम्ही? अमिताभ बच्चन आणि कडे याच्या आधी ना, याच्या आधी ना सापा पकडायचं काम करेल. हा, पकडले मात्र मी. हा. 100 बटकर काळे पांढरे सगळे नाग पकडून त्यांचे ठेवले. खेळ सापाचा खेळ आहे त्यांचा. अहो, हे कुठले दोघं ड्रायव्हर आहे? यांना या बाबाला तर साधी सायकल चालत नाही आणि हे भाऊ तर विशेष खोल आहे यांचा. हो का? तिकडे बैलगाडी चालवत येत नाही बरोबर. अरे बापरे. यांना नका ड्रायव्हर ठेवू, मी आहे ना, हा पट्टा सांभाळेल ही गाडी. बरं झालं तुम्ही आलात, नाहीतर ह्या दोघांनी काय माहिती मला कुठून कुठून ठोकला असतं. अहो मॅडम, त्याला डोक्याला तेल नाही, दाढी करायला पैसे नाही, त्याला काय तुमची विजय जाईन, आमचं काय? नाही, तसं डॅशिंग दिसतोय तो. गाडीला माझ्या शोभेल पण तो. तर एक काम करा, तुम्ही दोघ जण दुसरीकडे कुठे जॉब बघा. जाऊन द्या, त्याच्या कलर ना गाडी काळी होऊ शकते. हो द्या. हो, असं कुठं मी होतंय का? पुसून काढेन मी. हो द्या. तू फक्त वड्याला भेट. बरं ऐका ना तुम्ही. वड्याला जिथं भेट. भेटायचं तिथं भेटतो. तुला दाखवतो तुला. दाखवा काय दाखवायचं ते. आमच्या शहरावर दाखवण्यासारखं काय आहे तुमच्याकडे? मध्ये आलेली संधी सोडली बघ, द्या ठेवून. चालेल चालेल, चालते हो इथून चला. कारण ती गाडी घेऊन मॉडेल असं मनात भरेल होत आणि आम्ही घेरलंच असतं, पण आता जाऊ दे, चाल. त्याला बघ बाहेर बघू दे. हा. कसली लोक आहेत ही असली? मॅडम, कोणाच नादी लागले तुम्ही? या असे फालतू लोकच नादी लागले तुम्ही. हो, मी कॉल केला होता प्रत्येक जणांना, पण ते पण आले तुमच्यासारखे जसं विचारायला. पण भलतं चलतं काहीही बोलताय, ते मॉडेल आवडलं होतं. अरे बापरे. बरं झालं तुम्ही ट्रायल घेतलं नाही ना, तर घातले असते शेतात नदीत. हो का? बरं ठीक आहे, चला, मला ना खूप आता सिन्नरला जायचंय, मला तिकडे घेऊन चला हो तुम्ही. चला बसा. हो हो चला. हो, काय करता तुम्ही हे? ऐक ना, ऐक ना. काय ऐकू? फक्त अहो, नाही हो, बस झाला. माझं ऐक, नाही नको. अहो, सोडा बरं. तू मला नाव ठेवते ना मग. हा मग. हं? अहो, चला. संत जणी चालू झाली आता कोणाचं नाव? बसू का? काय खुशाल गाणे म्हणत फिरलेला आणि काय नाही. जाणार शिरपतराव, आज आला शिरपतराव. का हो भाऊजी, हम्म, काल मी त्या नदीच्या काठाने चालले होते. हम्म. खुशाल शिट्ट्या मारत होता तुम्ही. कशासाठी? कोण तू होते? तू होते? तुम्हाला चांगलं माहितीये मीच होते म्हणून. उगाच आता. नाही नाही वहिनी, तसं नाही. मी तो काय जळत नाही, मला दुसरी बाई मारायची खोडच लागली. मला माहितीये ना तुमची चाल. दुसरी बाई समजून माझ्यावर पण लाईन मारता तुम्ही, ते चांगलं माहितीये मला. लाईनच नाही काय, हो लाईन नाही मारी, बास मारतो, बास मारतो. हो, बास मारितो. म्हणजे तुम्हाला काय वाटलं दुसरी बाई होती म्हणजे दुसरी बाई म्हणून तुम्ही मला पण शिट्ट्या मारू शकता? मला माहितीये ना चांगलं. असंच केलं ना तुम्ही. वहिनी मग मला लय आवडत होती तुझी, लय लय आवडायची, लय आवडायची. कोण कोण? तू जाऊ, तुझी वरात चालू होती ना, वरात एवढं मी नाही का असं नाचत होतो, तुझ्या पाहून हो नाचायचं. ना. मला तुला पाहून मुडी आलता, मला नवर द्वारा काय पाहिजे. शी. त्या मस्तात गावरे गेले. कुणाच्या? हा, नवऱ्याच्या. काही बोलू नका तसलं बरं का भाऊजी इथं बसून. पण तुला कधी मला माहितीये ना तुम्ही किती आता नालायकपणा करता ते मला पण सगळं माहितीये. तुला काय वहिनी, तुला निमावायचा दोस्ती तो, काय 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 काय? निमावायचा दोस्ती, निमावाय पुढे मोर काय करशील?
काय करशील म्हणजे जे करायचं ते करेन मी, तुम्हाला काय करायचं? तो काही किती दिवस टिकणार आहे काय? मग माझ्या नंतर काय तुम्ही बी जगणार आहे काय मला सांगता? कारण नाही 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 नाही, तो नवरा एवढं वय झाले हम्म. आणि आता तू किती दिवस टिकणार आहे? तुला अडचणी देणार आहे. हम्म. मग त्या टायमाला शिरपत्राव्या इकडे शिरपत्राव्या इकडे, त्या टायमाला शिरपत्र तुला अंगठा दाखीन. अच्छा, म्हणजे तुम्हाला वाटते की मी तुम्हाला म्हणून का शिल्पतराव या इकडं या इकडं म्हणून मी तुम्हाला बोलवणार आहे? हा? काय तुम्ही अक्कल नसल्याने बोलताय? हा, मला गरज पडली तुम्हाला बोलवायची? बरं मी काय म्हणतो, मला ठेवू ना, काय? चहा ठेवू ना. अच्छा, चहा ठेव का? काय बोलताय तुम्ही? जरा पूर्णपणे बोलत जा. मग तेच बोललो, मला सवय ठेव. काय गेली नाही वाटतं तुमची नाही, असली मला अर्धवट सवय. बोलायची? हा? चहा ठेवायला साखरच नाही. हा, हा. साखर नाही म्हणलं आमच्या घरात. मग मला दूध दे, दूध काय? दूध दे, दूध. तुम्ही काय लहान राहिले काय? दुधू दे दुधू काय एक बोलताय? गलास दूध दे, दूध मला लय आवडतं. माझ्या नवऱ्याला तर आजपर्यंत मी दूध नाही पाजून घातलं. दुधू दे दुधू काय बोलताय? वहिनी, तुमचं दूध मला खूप आवडतं बघ. एक दिवस पिलो होतो, लय भारी लागले प्यायला. लय गोड लय गोड लय गोड. पाणी सुद्धा नाही द्या. माझी गलती झाली तुम्हाला ते दूध पाजून. छी, आता इथून पुढे कधीच नाही. चहा पण नाही देणार मी तुम्हाला. हं? चहा पण पाजवणार नाही म्हटलं. किती लगत वहिनी धरते दूध? काय? किती लगत तुमचं दूध? किती निघत तुमचं दूध म्हणजे काय? काय बोलताय तुम्ही हे? तुमच्या शेळीचं? नीट बोला जरा. हा, मग तेच ना, मला किती लगत तुमचं दूध असं. तुमचं दूध नका म्हणू, तुमच्या शेळीचं म्हणा. मग तो हा नवरा डेअरीवर काल आला होता. हा. तो म्हणा, आमचं मावळं दूध ओतून घ्या, मावळं दूध ओतून घ्या. मग त्याचं दूध आहे का? कोणतं दूध राहतं? मग तुम्ही तिथं बोलायचं ना त्यांना, मावाला दूध वतून घ्या. मग किंवा नवऱ्याचं दूध आहे का? अहो मग ते दुधाचं काय असत त्याच्यातून वतून घ्या म्हणत हा, असं. तो म्हणा मावळं दूध ओतून घ्या, मावळं दूध ओतून घ्या. हा, कॅनमध्ये. तेच मी आता मला विचारलं, तुमचं दूध खूप भारी असं. पण तुम्ही तोंड सांभाळून बोला थोडस भाऊजी. काही पण बोलू नका असलं. तुम्ही डायरेक्ट म्हणू शकता ना, तुमच्या शेळीचं दूध लय भारी आहे आणि किती निघत असं म्हणू शकता ना. हा, पण मग चांगली आहे असं. चंगली आहे असं काही बोलू नका असलं. जावा आता, झालं असेल तुमचं काम तर कशाला आलते इकडे? काय नाही, बसलं टाइमपास. हो, तुम्हाला माझंच घर भेटलं वाटतं टाइमपास करायला. माझ्याकडे वेळ नाहीये तेवढा कामधंदे करून. पहिलंच माझ्या बॉडीचे सगळे तुकडे तुकडे व्हायला लागले. वहिनी मला खूप वेळ आहे टाइमपास करायला. तुमच्याकडे असेल पण माझ्याकडे वेळ नाहीये. भाऊजी तुम्ही चालते व्हा, हम्म. मला करू द्या आराम थोडाफार. भाऊजी चालते. मग मग तुम्ही तुम्ही काय मी कुठे येऊ तुमच्या सोबत? चाल ना मला जाऊ. काय? मळ्यात आणि मी काय करू मला तुम्ही? तुमचं मला दाखव फिरून. काय काम करतो मी काम. काय नाही, सध्या काय मला वेळ नाही मळा बिळा दाखवायला. जा तुम्हीच बघा. तुम्हाला माहितीये की आमचा मळा कुठे आहे ते. मी काय म्हणतो वहिनी, म्हणे दिवस ते चालू राहते राहून घ्या. तू ना नवरा आहे तो, मी काय म्हणत नाही, पण नवरा असताना कुठेतरी तू जुगाड करून ठेवी. कशाचा जुगाड? जुगाड कशाचा जुगाड? लपड्याचं. आता मला हीच गोष्ट तुमच्याकडून शिकायला पाहिजे होती बघा, आहे ना? मग तुझा नवरा, शिकवा आता मला तुम्ही. तुझा नवरा गेला तर तुला अडचण येणार नाही असं. म्हणजे कशाची अडचण? कसली अडचण? म्हणजे नवरा गेला अडचण तुला येणार नाही ना. मला काय अडचण लपडं आहे? करून ठेवला. आणि माझा नवरा काय एवढ्या लवकर जाणार नाही. माझा नवरा जाईल ह्याचीच काय वाट बघून येऊ तुम्ही? मला तुमच्यातच काहीतरी खोट दिसू लागलाय. बात काय गोड? आहेच, बिलकुल आहे. काय आता गोड? मला तुमचं सगळं कळायला लागले. तुमच्या मनात ना असं काहीतरी असेल विचार. माणूस विचार आहे ना. आहे माणूस विचार आहे मला ना. म्हणूनच बोलते. 4 चाकी गाडी घ्यायची, तो विचार आहे मला डोक्यात. स्वतः बी वेड, मला इथे वेड बनवताय. 4 चाकी गाडी, 2 पायाची मला एक कामची ठेवून घ्यायची. काय कामची ठेवून घ्यायची? 2 पायाची मी ठेवून घेऊ? कोंबडी का मला अंडे खायला घरच्या घरी. अच्छा, तुम्ही ठेवून घ्या. जा ना मग, ठेवून घ्या ना. 2 पायाची ठेवून घ्या, 4 पायाची ठेवून घ्या, काही बी करा. गावठी गावठी बॉयलर नाही. कसली बी ठेवा यार भाऊजी, माझं लय डोकं दुखलाय. तुम्ही जावा बरं. देऊ का दाबून देऊ? नका हा? नका नका, काही नको दाबून देऊ मला. मी गुळी बी घेऊन आराम करते. बरं मग वहिनी काय ठेवी त्या का जाऊ? काय ठेवायचं म्हणजे? चहा ग मला. चहा? अहो चहा काय, तुम्हाला ना एक ग्लासभर पाणी सुद्धा देणार नाही. तुम्ही त्या लायकीचे नाहीये. होय. एकदम नालायक आहे तुम्ही, नालायक मी नालायक बिलायक ना आहे. माझी इज्जत वाटव काढू नको. मी त्या मापाचा माणूस नाही. हो, इज्जतवान माणूस आहे, हो, इज्जतवान. लय इज्जतवान हा. माणूस आहे मी तुम्ही. आजपर्यंत तू खूप इज्जत धरली, हो, हो, हो. खूप मर्यादा धरली. नाही तर मी तुला सोडलं नसतं. हो का? हा. आता बघा करून काय बघता ते. तर काय बघा करू? मग मी पण काय करू काय करणार आहे? काय करू शकते? काय करू शकते. काहीच करू शकत तुमच्यात नाही. किती हिंमत आहे दाखवा ना मला. किती मग करीन मी दाखवते ना मी माझी किती हिंमत, करीन माझं तुला काय किती ते. करीन काय बोलणं आपल्या हिंमत आहे एवढी. मी पण दाखवते ना तुम्हाला. इतकं तू मला दाखवते. करून दाखव, मी तुला करून दाखव. लाव पैसे
ला 500 रुपये देऊ. तुम्ही करून दाखवा पहिले. हा? तुम्ही करून दाखवा ना पहिले, मग मी दाखवते ना करून. चल मी तुला करून दाखवतो. मध्ये काय जायचं, इथं करून दाखवा बाहेर काय ते. हा? लोकांनी पाहिलं मग लोकांचं काय आहे इथं, काय असं काय करून दाखवणार तू मला तुम्ही? करून दाखव आणि मी तुला करून दाखवतो. हे बघा भाऊजी, असला फालतूपणा करू नका इथं बसून. तुम्हाला ना मी आपल्याला आता जे बोलले माझ्या ना, नाही ते बरोबर लागायचं, बोलले. माझ्या नाही लागायचं, मी काही करू शकतो. करून दाखवणार आहे ना तुम्ही? ठीक आहे, चालतंय, बघते ना मी बी काय करून दाखवते तर. निघा इथून, कुठं निघा. वहिनी द्याना ठेव बघा, आपली माणूस. शिरपत्राव द्याना ठेव. अहो तुम्हाला ना तू खरं जिरूनच सांगते मी मी. तू जिरूनच हो बघते ना कोण कोणाची जिरवताय ना, आलाय तू माणूस जिरून कुठला. दाखीन मी. ए जा. आधीच घरातले काम करून करून ते डोकं फॅट झाले, पण हे असले ते डोकं लावायला मला एकदम निव्वळ नालायक माणूस आहे. ते गणपतराव काय रे, काय नाही वाले, हातपाय दुखायला लागले आता. का ना रे, आता कान म्हणजे म्हाताराच झालोय न कान. तर वयामान दुखत असेल तर का आता वय मग झालं. काय, आणि त्यातले त्या जवान बायको केली आहे. लई कुठं काय होतं का नाही. काय आता व्हायला काय मार्ग आहे काय, हातपाय जर कामच करते नाही. नाही तुझ्या बाई तुझी चूक नाही आणि त्या हात पायाची चूक नाही, तिची चूक नाही, मग कोणाची, लोखंडाची. तुझ्या नोंदणीची सुद्धा चूक नाही, मग कोणाची. वयाची चूक आहे वयाची. त्याला पण याला जो काही विलाज असेल ना तात्पुरता. पण नोंदणी अशी होती का, नोंदणी नाही होत. नाही बा. नाही हम्म. नाही नाही, तुला पायाला आहे माग गोळी, जर तो गोळी घेतली ना तर तो पाय क्लिअर होते. खरं त्या या पाय क्लिअर झाला तरी मग बाकीचा विलाज माझी करेल. माया काही नव्हती, हा, मला अशी त्या दिवशी ना इकडे गुडघ्यात चमकली घरी. हा. काही कॅलेंडर आहे ना, त्याला दवाखाना गोळी आणली, हम्म. गोळी खाली घायची, लगेच खटकन लावून गेली. खरं खटकन ते आहे. मग कुठं भेटते का तुझ्याकडे आहे. गोळी काही माग नाही एवढी हा, आहे, तर 10 रुपयाचं पाकिट नाही, 25 रुपयाचं पाकिट होतं. हा. दे. हा. गोळी चांगली वाटते आहे ना. आता हाय का, आता आपल्याला कळायचं का त्या गोळीमध्ये घुसून काय आहे? नाही का. आपल्या गुणाशी मतलब. बरं बरं. बरं का गोळी घे, येऊ का मग. घरी गेल्यावर घेऊ ना. हा येतो वाटेल का द्यायचं, बरं बरं बरं. येऊ का मग. हा हा. आता पाय गोळी घेतलं, गोळी घेतली त्याला असा पावर येईन, त्याला काय माहिती, त्याला एनर्जीची गोळी दिली. आणि आता तिची ना, तिची चांगली ठोकीनच अशी ठोकीन ना, ती मला माझी आहे मला म्हातारा नावताना नाही का म्हातारा, त्याला कळणार सुद्धा नाही. आणि मग त्यांच्या बिलगा बिलगीत मी जातो आणि मग तिला टाळ्या वाजून हसतो. मग पाहिजे तिची कशी आग होती. चला तर ना येतो मला तुम्हाला का दोन. कामावर कोण बसली. हो आवरलेत ना, बसा. मला पाणी आणते का, पाहिले दुखायला लागलं. पाय दुखतोय का? हा गोळी घेतो ना. ठीक आहे, थांबा आणते पाणी मी. आण. घ्या. कसली गोळी घेताय? पाय दुखत्या म्हणून कसली गोळी घेत्या. आता त्याच्यासाठी घ्यायला. हम्म? घ्या. किती पाणी पिताय? अगं ती अटकत जाते ना. बरं बरं, द्या इकडं. काम आटोपलं सगळं. हा आवरलंय सगळं, आता दुपार झाली, झोपायचं वेळ म्हणजे झोपावं असं वाटत होतं, हम्म. पण झोप पण काही येईना झाल्या, म्हणून बसले होते असं नजारा बघत. म्हणजे झोपही झाली. अहो झोपायचं होतं मला, मग? कुठं झोपली मी, झोपच येईना. असं का. हम्म. दिवसा कुठे झोपत असते माणसं. मग कधी झोपायचं असतंय? संध्याकाळी जेवण झाल्यावर सगळे काम आटोपल्यावर. हम्म. हा. तुमची कोणती तयारी चालू आहे आता? तुम्ही झोपणार आहे का? मला सांगताय रात्री झोपायचं असतं म्हणून. तुमचं काय चालू आहे? कोण नाही, मला गरम झाले म्हणून. कसं काय गरमी होईल तुम्हाला? ती गोळी घेतली ना मी, अच्छा, आता गरम झाले. एवढी पावरची गोळी होती काय तुम्हाला एवढं गरम चढायला? गोळीच लय भारी. हम्म. म्हणजे आता तुमचा पाय बी लगे झटक्यात नीट होणार आहे म्हणा की. हम्म. पाय नीट झालाय हम्म. का तिसरा पाय उभा राहतोय. म्हणजे हं? म्हणजे काय बोलताय तुम्ही? हम्म. चल घरात चल. कशाला? चलतं खरं. आज झालं काय तुम्हाला अचानक असं? होतय. काय होतंय?
चल अहो पण मग झालं काय ते तर सांगा, काय अचानक असं? लहर आली आता. याच्या अगोदर त्रास कधी काही करत नाही तुम्ही, बरं आज तुम्हाला सुचतंय. हं? चल ना. कशाला पण काय करणार आहे तुम्ही? मी काय करणार म्हणजे? हम्म. बायकोला काय करतात? अरे देवा, आज बरं मूड आला तुमचा. बायकोला काय करतात? हा चल ना. काय तुम्ही चलना चलना लावलंय? ग बसा उग. हा चलना चलना म्हणता, नेहमीच तुमचं असंच असतं. आणि गेलं थंड, काहीच होत नाही तुमच्याकडून. आणि आज लागले लगे वरतोड करून चलना चलना. ऐक राहू ना द्या. ऐक ना ऐक ना. काय ऐकू तुमचं मी? तू चालतं खरं? हो राहू द्या. आज पण माझा मूड खराब करणार तुम्ही. चल तर खरं घेऊन जाता मध्ये, आणि तुमची ना अशी पुंगी फुसवून जाते मध्ये. राहू द्या. चल ना. अरे बापरे, हा आज जरा जास्तच. काय काय विषय काय आहे तुमचा? विषय आहे म्हणून तर. जरा गंभीर झालेलं दिसतंय मला. गंभीर झालेलं दिसतंय म्हणलं विषय. नाही नाही नाही, मग आज देव पावलाय मला. अरे बापरे. हा चल. काय चल अगं चल. चल ना. अहो पण मग नको बाबा, दुपारच्या वेळेला नको असलं काही. रात्री बघू. अहो काय करताय तुम्ही? अहो ऐका ना तुम्ही. अहो ऐका तरी. काय करताय तुम्ही? काय? अहो नाही, सोडा बरं तुम्ही. नाही नाही, हे असलं दुपारच्या वेळेला जमत नाही बरं का. दुपारात चांगलं नको. नाही. अहो सोडा ना मला. नको, थांब ना. अहो सोडा बरं. तुम्हाला काय असलं, काय जोर चढलाय हो तुम्हाला आज? जोर चढला म्हणजे? मग काय? मग तू कशी म्हणत होती? कशी काय म्हणत होते मी तुम्हाला? तिथं गेलं का होत नाही, तिथं गेलं का पण मग होत नाही. खरंच तुम्हाला आज कसला जोर चढलाय बरं? ओ सोडा बरं मला तुम्ही. हे अगं थांब. नाही सोडा तुम्ही. नाही, आज नाही. कसला जोर आला का? अगं अगं थांब ना. अजून एक वेळेस थांब थांब. अगं थांब. अहो, काय करताय तुम्ही हे? ऐक ना ऐक ना. काय ऐकू? फक्त अहो, नाही हो, बस झाला. माझं ऐक. नाही नको. अहो सोडा बरं. तू मला नाव ठेवते ना मग? हा मग. हं? अहो अहो सोडा ना, काय करताय तुम्ही? अगं काय मानलं मी तुम्हाला. सोडा बरं मला आता. तू गप. काय गप? सरका सोडा माझा हात. मला काय मत नाव ठेवते ना तू? कायम नाव ठेवते म्हणून तुम्ही आज माझी काही पूर्ण जिरवणार आहे का? गिरवीत नाही ग. मग काय करणार आहे? कमीत कमी तुझी इच्छा पुरी. हो राहू द्या, इच्छा पूर्ण करायला निघाली माझी. सोडा म्हणते. हा सोडा बरं. ऐक ऐक ना. अहो सोडा ना. थोडा वेळ फक्त. नाही नको, सोडा. थोडा वेळ. अगं दम. तू निश्चित बोलते काय का कवर आहे बी. ऐक. कळलं कळलं मला आता. राहू द्या. नाही कळलं अजून. हो सोडा. अगं काय करताय तुम्ही हे? एक बस झालं म्हणते ना, एकच. एकच दुपारची वेळ चालू आहे. काय करताय तुम्ही हे असं? काय नाही होत दुपारा. अहो, काय करताय तू तुम्ही? येत खरं ना. अहो सोडा मला. थांब. तुम्हाला काही वाटतं का हो? अगं थांब. अहो सोडा ना. अगं थांब ना. अहो सोडा मला. तुम्ही काय करताय हे? एवढा कसला जोर आलाय तुम्हाला? सोडा बरं. जोर आला मग त्यात काय विशेष? अहो त्यात काय विषय म्हणजे? तुम्ही काय करताय हे? सरका बरं. अहो सोडा ना. अरे तू काय नव्या नवरी सारखी करते? अहो सोडा. नको. अगं ऐक ना ऐक ना. सोडा बरं. नाही 2 मिनिट. का ग? तू काय? का सोडा नको मला. नको म्हणते? का नको नको म्हणती म्हणजे? मग? हा? तुम्हाला काय वाटतं का हो? काय मला वाटतं? एक सांगा तुम्ही. तुमचे एवढे पाय आणि ते दुखत होते, तुम्ही सगळे अख्खे गळून गेले होते. तुम्ही आजपर्यंत मला एवढं कधी हात लावला नाही. हा? लग्नाच्या टायमाला सुद्धा तुम्ही एवढं 5-6 वेळा मारला नाही. आज कसं काय एवढं? हा आज आहे ना श्रीपतरावने गोळी दिली मला. दुखत होता पाय. तो पाय तर गेला कुणीकडे? कुणी दिली म्हणले तुम्ही? श्रीपतने. त्या भामट्याने गोळी दिली तुम्हाला? अगं पण मला पावर आला ना. अरे बापरे. आता फक्त एकच वेळ. नाही नाही नाही, मला आत्ता समजलं. सोडा तुम्ही मला. हे बघ. सोडा माझा हात. ओ, सोडा ना माझा हात. आतमध्ये गेल्यावर काय? छी, नालायक माणूस. आतमध्ये गेल्या. ओ तोंड बंद करा तुमचे. हा नाही, एकतर नालायकपणा करता तुम्ही इथं, आणि परत भामटेपणा करायला आली काही माझ्या समोर. कोणती बाई धरली सांगा आजपर्यंत? कोणती बाई धरली? आता आम्ही पाहिलेच नाही म्हणजे तर. कस काय नालायक होती? मी नालायक आहे का? हो आहे. कोण आहेच तुम्ही कोण नालायक. होते नालायक? हा? काय केलं तुम्ही आज? काय केलं? काय केलं काय तुम्ही? माहित नाही तुम्हाला तुम्ही काय केलं ते? मी कुठं काय केलं? म्या कुठं काय केलं सांगा बरं. यांनी काय केलं तुमच्या सोबत आज? काहीच नाही कुठं केलं. भेटले होते तुम्हाला ते? अगं मी तिला पारावर बसेल होतो ना, तिकून आलो तर पाय दुखत होता. वहिनी कस काय झेलली आज मग? बघा बघा, घ्या ह्यांच्याकडून आणखीन उपचार. कसला बोलतोय तो माणूस. म्हणून म्हणते एक नंबरचा नालायक माणूस. म्हणजे जिरवली म्हणजे काय?
म्हणजे काय तुम्हाला माहित नाही आता काय केलं तुम्ही? अगं मी केलं, अजून करायचंय. अजून करायचंय? हा मग हो. हे- निघा तुम्ही त्यांच्यासोबत बाहेर जा. तू माझं ऐक. काय ऐकू? जिरवली म्हणजे काही बोलणं होईल का तुमचं? अहो माझ्यासोबत आधी येऊन ना झक मारून गेलाय, बोलून गेलाय. काय म्हणजे? काय बोलून गेलाय मला माहित नाही. मला मला काय आणि माहिती? त्याच्यात तुम्हाला परत का दिलं तुम्ही यांच्याकडे? ती काय दिलं तुम्ही याला? त्याला गुड घेतो का तुम्ही गोळी दिली कसली गोळी दिली ती? हा? कसली दिली ती? ती एनर्जीची. हो एनर्जीची गोळी दिली ती ना. चांगली एनर्जी चढवून ठेवली माझ्या नवऱ्याला. आणि इथं सांगलाय मला आणखीन कशी जिरवली. हा चल काय? चल गप्पा बसा तुम्ही. ये अजून फक्त काय काय फक्त एकदा? एकदा. मी काय म्हणतो गणपतराव हा? अजून 5 बाऱ्या करा. हा नाही मला अजून एक वेळ. हा का? मध्ये गेलं ना तुम्हाला थंडगारच वाटलं पाहिजे. अच्छा ते गाणं म्हणजे काय? इथं तुम्ही शिकवायला आले का? थंडगार कसं थंडगार वाटतंय तुला. चल चल ग, चल चल. हो सोडा म्हणलं ना मला. वहिनी जा, त्याचं नका मुडगा. आतापर्यंत ना तुम्ही खूप केलं, कळलं ना? नाही ना तू हात मोडते का माझा? मोडते का म्हणजे? चल. जा. हे सांगताय ना तुम्हाला आणखीन 5 वेळा करा. गणपतराव जा. तुम्ही जा यांच्यासोबत. गणपतराव घरी आपण 10 बाऱ्या करतो रोज दिवस. पाय बरं. बघा आणि तू 4 वेळेसच थकली. नाही 5 झाले. 4 वेळा केलं तुम्ही. 5 बरं मी काय आता किती बाऱ्या झालं? 5. माझं 4 बाऱ्या कोण टाका मी 9. हो का? 9 ठीक आहे 4 वेळा करायचंय ना. चला चला ना अजून 4-5 वेळा करा. नको चला. मा काय अहो, चला, चला, मा चला, काय चला, समजली चला. मा काय चला ना, समजली अजून 4-5 वेळा मा करायचं. काय अगं समजली? तू नको. चल चल. सोडा मला. कसं? हो, सोडा म्हणलं ना. एक वेळेस काय? अहो, सोडा ना मला. नाही ना. काय नाही ना. तुम्ही त्या शिरपतरावचं ऐकून असले धंदे करताय का? हा कसली गोळी घेतली हो तुम्ही ती? अहो सोडा ना. काय करताय तुम्ही? अरे काय करता म्हणजे जे करायचं तेच करतो ना. गप. अहो सोडा बरं तुम्ही. थांब. सोडा. तुमचं खूप झालं आता हे. नाही सहन थांब किती ना सहन थांब ना. करायचं? काय थांब ना सारखा बरं. अगं अगं 2 मिनिटाचं खरं. अगं थांब ना. दम दम. अरे बापरे. लाज वाटते का तुम्हाला? बाहेर येऊन लावताय. हा लोकांना दाखवतात काय काय केलं माझ्यात किती ताकद आहे दाखवायला. काय करताय? अरे बापरे. गरम झालं. पाय दुखायला लागला. हा लागला का दुखायला पाय? कस काय दुखायला लागला पाय? आता ना हा आणखी 4 गोळ्या घेऊन येतो. 4 गोळ्या घेऊन येतो? कशाच्या 4 गोळ्या घेऊन येतो? कोण दिलं तुम्हाला ती गोळ्या? हा? मेडिकल मध्ये लेबल आहे ना. कुणी दिलं गोळ्या तुम्हाला त्या? त्या शिरपतरावानं दिलत्या. शिरपतरावने दिलत्या ना. तुम्हाला माहितीये का त्याचं काय आहे ते? काय? अहो तो घरी आलता. हा माझ्यासोबत नाही तसलं डोकं लावून गेला. आणि तो काय बोलला माहितीये का? आता बघ तुझी कशी जिरवतो, असं तसं किती घाण घाण बोलून गेलाय तो माझ्यासोबत. माहितीये? हा मला सांगतो तुझ्या नवऱ्यामध्ये दम नाहीये, असं नाहीये तसं नाही. आणि असलं गोळ्या देऊन तुम्हाला अहो मारून घालेल तुम्हाला त्याने एक दिवस. असं काही पण घेत नका जाऊ त्याच्याकडून. अहो तुम्हाला माहितीये का? हा काय? तो शिरपतराव, शिरपत म्हणतात म्हणे त्याला, आपल्या घरी आला होता. हा नाही तसलं बोलून गेलाय मला. तुला डायरेक्ट तो काय म्हणत होता मला माहितीये का? तुझा नवरा मेल्यावर तू मलाच बोलवशील. हा डायरेक्ट मला चान्स मागत होता हो तो. हा? मग काय डायरेक्ट मला म्हणतो तुम्ही ना माझ्याकडून ना खुशी करून घ्या आणि माझ्यासोबत ना मज्जा करा. असल्या गोष्टी बोलून गेला तो मला डायरेक्ट. मी नाही नाही म्हणाले त्याला तर डायरेक्ट तो मला काय बोलला माहितीये का? बघा आता वहिनी मी तुमची कशी जिरवतो. हा कशी जिरवणार आहे तो माझी? एवढं बेकार बेकार बोलून गेला तो मला. आणि मग तुम्हाला ही असली पॉवरची गोळी देऊन जिरवायला सांगितली माझी. आणि केलं तुम्ही माझे हाल. अगं त्याच्यात काय हाल आहेत? त्याच्यात काय हाल आहेत म्हणजे? माझी तृप्ती होते. तुझी हाल तू जाणते आणि माझ्या मनाला समाधान वाटतं. याचं काय? अहो पण असल्या गोळ्या बिळ्या घेऊन मरून जाचाल ना. हा पण मग तुला बी बरं वाटतंय? छी मला काय बरं नाही वाटत. कस काय? कस काय म्हणजे? एवढं तुम्ही एकाच दमामध्ये 5-6 वेळा जर करचाल तर कस काय बरं वाटन हो? मग त्याच्यात काय विशेष? त्याच्यात काय विशेष म्हणजे? शेवटी माणसंच आहे ना आपण. हो माणसंच आहे ना आपण. जनावरच नाही ना. त्यात काय मजा. मी आता फक्त आणखी 4 गोळ्या घेऊन येतो मेडिकल. काय? अजून गोळ्या पाहिजे ना ग. अरे बापरे अजून 4 गोळ्या पाहिजे का तुम्हाला? म्हणजे खुशी तुला एकदम खुश ठेवली. मला खुश ठेवायची काही गरज नाही. मग तू कशी काय म्हणत होती? काय म्हणत होते मी तुम्हाला? हा? तो शिरपतरावच म्हणत होता मला डायरेक्ट तुझ्या नवऱ्यामध्ये काही दम नाहीये. माझा दम बघ माझा दम. तूही म्हणली होती यावर. काय? अहो आपलं घरातल्या घरात चाललं असेल पण तो सुद्धा तसं म्हणून गेला ना तुम्हाला. मग तुम्ही न गोळी खाता दम दाखवा ना तुमचा. तो मला दम दाखवत होता. मी कनी हा मला गोळ्यात घेऊन येते. काय?
2-3 गोळ्या घेऊन येतो फक्त, जास्त नाही, 4. अरे बापरे, म्हणजे आता तर माझं काही खरंच नाहीये. आताच माझे एवढे हाल केले ह्या माणसानं, अजून 4 गोळ्या घेऊन येऊन माझं काय हाल करेल ना, काहीच सांगता येणार नाही. मी काय करते, बॅग भरून ना पटकन माहेरी निघून जाते. नकोच बला ही मला.